बदलापूरमधल्या स्त्री ब्रीच विक्री प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील सर्व IVF आणि सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्याचे निर्देश महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी दिलेत. बदलापूरमधल्या स्त्री विक्री प्रकरणाचे धागेदोरे हे ठाण्यापर्यंत पोहोचल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या महासभेत या विषयावर गांभीर्याने चर्चा झाली. ठाण्यातील एका रुग्णालयातील मान्यता नसलेल्या IVF सेंटरवर ठाणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 6 मार्च रोजी छापा टाकला होता आणि या रुग्णालयात गैरप्रकार सुरू असल्याचं उघडकीस आल्यानंतर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं त्या रुग्णालयाची मान्यता तात्काळ रद्दही केली आहे. तसंच सोनोग्राफी मशीन्स सील करण्यात आल्यात. या प्रकरणात तक्रार आल्यास बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मुंबईतली मालमत्ता फेरफार प्रक्रिया पूर्णपणे